आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत जवळा टाकून। वांग्याचं भरीत करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत छोटी छोटी वांगी, जवळा, कांदा खोबऱ्याचं वाटण, कांदा आणि हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि सालासकट बटाटा। वांग्याचं भरीत करण्यासाठी आता आपण वांगे कापून घेऊया। या प्रकारे पहिले त्याचं देठ काढून घ्यायचं, नंतर थोडेसे वरचं थोडंसं हे अशा प्रकारे काढून टाकायचं, त्याचे काटे असतात ते। त्याच्यानंतर मध्ये चिरा द्यायचे आणि 4 भाग करायचे अशा पद्धतीने। असे आपण एक एक करून कट करून घेऊया। वांग्याचं भरीत करताना कधी पण हे लक्षात ठेवायचं की वांगी जेव्हा घेतो आपण भरीतसाठी तेव्हा छोटी छोटी घ्यायची, जेणेकरून ती लवकर शिजली जातात यासाठी। हे बघा, मी वांगी आणि बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपण कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर एकत्र करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण हा कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं त्याच्यामध्ये। आपल्याला लागेल तेवढे अंदाजे घ्यायचं। त्याच्यामध्ये जो घरगुती मसाला असतो तो घ्यायचा। मी आता अंदाजे 2 चमचे घेतलेले। हळद, मीठ आणि हा जवळा। आता मी तो स्वच्छ धुवून घेते। हे बघा, हा जवळा मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता हा जवळा असा थोडासा असा पिळून घ्यायचा पाण्यामधून, ते छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात तुम्ही थोडासा गरम मसाला ऍड केला तरी चालेल। असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर। तुमच्याकडे जर काही गरम मसाला असेल तर गरम मसाला, जवळा। आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि हा राहिलेला जो मसाला आहे तो आपण नंतर वांगा आणि बटाट्याच्या वरती टाकायचा आहे। हे बघा, आता आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण एक एक वांग सोडून घेऊया। नंतर हे बटाटे, आता हे छानपैकी वांगे आणि बटाटे बघा तेलामध्ये छानपैकी असे 2 मिनिटसाठी चांगले फ्राय करून घ्यायचे। आता हे बघा 2 मिनिटं आपले वांगे आणि बटाटे चांगले तेलामध्ये फ्राय झाले। त्याच्यानंतर हे राहिलेलं मसाला तो असा याप्रमाणे वरून टाकून घ्यायचा। पहिल्यांदा तेलात फ्राय नाही करायचा, वरून टाकायचा वांगा आणि बटाट्याच्या वरती अशा पद्धतीने।
परत एकदा ते हा मसाला, वांगे आणि बटाटे छानपैकी परत परतून घ्यायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत. आता आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. आता त्याच्यावर झाकण ठेवून, झाकणामध्ये पाणी ठेवून ते मंद आचेवर शिजत ठेवायचं. अशा प्रकारे आपलं जवळा टाकून वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे.